कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. कथा साजन खोळा. थंडीचं दिवस चालू झालेलं. सकाळी 9 पातूर चगाळ पेटवून शेकत बसायचो. कोरडं वारं मस्ती आल्यासारखं नुसतं मोकळ्या माळावरनं पळायचं. वरच्या वस्तीवरचा अरविंद नाना सायकल घेऊन मधल्या रस्त्यानं गावात दुधाचं रतीब घालायला निघालेला. दाजीनं हात वर केला तसा अरविंद नाना सायकल वळून आमच्याकडे यायला लागला. सायकल म्हणजे कसली? पुऱ्या सांगली जिल्ह्यात अशी सजवलेली सायकल बघायला मिळायची नाही. आनंद शिंदे, मिलिंद शिंदेचा जेव्हा नवीन पोपट बाहेर आला तेव्हाच अरविंद नानाच्या सायकलच्या पुढच्या बारला 2 हलतं पोपट बसलं. तोंडातल्या शिळानं पोपटाचंच गाणं लागोपाठ वरीसभर तर ऐकायला मिळत होतं. कधी गाठ पडली आणि नानाच्या तोंडातनं ती गाणं बाहेर पडलं नाही असं कधीच झालं नाही. सारखी शीळ घालून नानाचं ओठ पोपटाच्या चोचीसारखं दिसायला लागलं होतं. संजय दत्तचा साजन आला आणि नानाचं साजनचं गाणं तोंडपाठ झालेलं. साजनच्या वाट्यात एवढं शब्द रिपीट केल्यासारखं पुढचं गाणं काही कधी ऐकायला मिळालं नव्हतं. गोरापान, भोरी केस, करिश्मागत डोळं, सडपातळ बॉडी, लेंगा मॅनेला आणि 4 महिने तरी डोक्याला कानटोपी. सायकल जन्माची जोडीदारीन असल्यावानी कायम बरोबर. कुणाला मागून मिळत नव्हती. वस्तीवरनं गावात जाताना हायस्कूल लागायचं. सायकल चालवताना दोन्ही हात कोपरापासून हँडलवर कायमच टेकलेलं असायचं. हँडलला दोन्ही बाजूला 2 आरसं, खालच्या नळीला दोन्ही बाजूला 2 आरसं, दोन्ही मुठीला झिरमीर लावलेली, पुढच्या मडगारला 31 स्टिकर, पाठीमागं सायकल सोडून बोला स्टिकर, पाठीमागनं रस्ता लोटायचं. शाळेच्या मुली रस्त्यावरनं दिसल्या म्हटलं की मान तिरकी करून एक डोळा झाकलेला, तोंडातनं साजनच्या वाट्यात ऐकू जाण्याजोगं मोठ्यानं गाणं चालू असायचं. नाना शायनर सारखा सायकल मारत पुढे गेला की पाठीमागं शाळेतल्या मुली तोंड भरून शिव्या घालायच्या. येणारी जाणारी पोरं सायकलीकडं पार खोळी होऊन बघायची. चुकून हायस्कूल जवळ सायकल थांबली की पोरं सायकलीला हात लावाय तरसायची. त्यातच अरविंद नानाला मजा वाटायची. एकदा तर नाना मराठी शाळेत 4थीला होता. त्या टायमाला शाळेत नवीन बाई आलेल्या. पहिलं बाईंना वाटायचं ह्या मुलाचा एक डोळा जन्मताच तसा आहे. नाना बाईनं बघितलं म्हणलं की एक डोळा झाकून उघडायचा. बाई पण कौतुकानं बघायच्या. असंच 10-12 दिवस झालं. परत नाना डोळे झाकून मानेला हिसका देऊन इशारा करायला लागला. बाईच्या डोक्यात प्रकाश पडला. तेव्हा नानाला ओल्या छकाटेनं पॅन्टीत मुतूस तर चोपला. तेव्हापासून नानानं बाईंना डोळा घालायचं बंद केलं. तसं म्हणण्यापरस बाईनंच त्याच्याकडं बघायचं बंद केलं. कारण चोप देऊन सुद्धा परत तेच घडलेलं. सायकल बाजूला लावून नाना साजनच्या वाट्यात गाणं म्हणतच चवड्यावर शेकाय बसला. कानटोपी काढून लेंग्याच्या खिशात कोंबली. काय दाजी, हात का केला? साजनच्या वाट्यात. काय नाही अरविंदा, शेकायला बोललो रे. लय गारटल्यावाने सायकल वाऱ्यावर घेऊन निघाला होतास. कोणाकोणाच्यात रत्ती भाई? दोघांच्यात आहे. साजनच्या वाट्यात तर उगच रत्तीब घालतोय. आपलं ढिलत काम नसतंय. साजनच्या वाट्यात तू येणार आहेस का बघायला? साजनच्या वाट्यात. नाही रे बाबा, तुझं सारखं साजनच्या वाट्यात असते. पुढं काय म्हणतो या सांग की. आपणाला पुढं काय येत नाही बाबा. जातो बाबा, माघार येऊन गुरं सोडायची आहे ती साजनच्या वाट्यात. अरे बस की. नाही, पुण्यांदा येतो. टायमावर रतीब घालायला लागतोय, नाहीतर मॅडम खवाळत्या त्या लगाच्या. साजनच्या वाट्यात. अरविंद नाना सायकलवर टांग टाकून निघून गेला. स्वतःचा भाऊ ट्रकवर ड्रायव्हर नानाला किन्नर म्हणून मुंबईला घेऊन जाणार होता. नानाला मुंबईला जायचं म्हटल्यावर लय भारी वाटायचं. पुढच्या महिन्यात मुंबईला जायचं होतं. साजनमधली माधुरी लय जवळनं बघायला मिळणार होती. या लहरीत अरविंद नाना कधी ह्यो महिना सरतो याचीच वाट बघत बसायचा. पण आम्हाला नानाच ती गाणं साजनच्या वाट्यात पुढं काय होतं ऐकायला मिळणार नव्हतं. मुंबईला जाताना 4 दिवस अगोदर सायकलला गिराईक बघितलेलं. सायकल हौशाने 1200पर्यंत मागणं घातलेलं. शेवटाला 900 रुपयाला सायकल सोडली. त्यावेळी नाना सायकलीला कुरवाळून बारक्या पोरावाने रडला. त्या 4 दिवसात नानाच्या तोंडातनं एक सुधीक साजनचं गाणं ऐकायला मिळालं नाही. अरविंदा, गाणं म्हण की.
कोणचं गाणं? नाही बाबा, साजन दिली या 900ला. आता मुंबईला गेलो का नाही, गाणं पाठ करून येतो. टरकट टेप आहे, कॅशेट घेतो हजाराच्यात जाता जाता. दुसऱ्या दिवशी समजलं नाना मुंबईला गेला म्हणून, पण ते गाणं आमच्या आसपास वाट्यात नारळ घातल्यासारखं जवळच घुटमाळत होतं. नानाच्या भोळ्या भाबड्या खोडकर आठवणी घेऊन साजनच्या वाट्यात. धन्यवाद.